तर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे ओबीसींमध्ये यावरून मतभेद आहेत। बबनराव तायवाडे हे हैदराबाद गॅझेटच्या समर्थनामध्ये उतरलेत, तर लक्ष्मण हाके यांचा विरोध आहे। त्यामुळे लक्ष्मण हाकेंनी महायुतीचा आदेश सुद्धा पाडलेला आहे। हैदराबाद गॅझेटियर लागू होणार नाही असं मंगेश ससाणे यांनी म्हटलंय। आम्ही समाधानी आहोत। ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं। मी याच्या आधी सुद्धा आपल्या समोर वारंवार बोललो आहे। हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमचे नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता। या उपसमितीला काय काम सांगितलंय आम्हाला आमच्यापर्यंत कळलेलं नाही। त्यांचे टर्म ऑफ रेफरन्सेस काय आहेत आम्हाला माहिती नाहीत, पण या जीआरचं काय होणार हे आम्हाला सरकारनं सांगितलं पाहिजे। उपसमिती नेमा नाहीतर अजून काहीतरी काही करायचं ते करा, या जीआरचं काय करणार ते आम्हाला सांगा। आणि यामध्ये ओबीसीचं आरक्षण कसं उद्ध्वस्त झालं नाही ते आम्हाला सरकारनं सांगितलं पाहिजे। आमच्यातल्या तज्ज्ञ मंडळींना, वकील मंडळींचं समाधान झालं पाहिजे, हे आमचं शासनाला आव्हान आहे। आता हे इथं आपल्याकडं जे हैदराबाद गॅझेट आहे, ह्या गॅझेटमध्ये कुठल्याही गावच्या लोकसंख्या नुसते असेल, पण त्याच्यामध्ये त्या गावामध्ये कोण माणसं राहतात आणि त्यांची संख्या किती आणि त्यांची आडनावं किती, त्यामुळं हे गॅझेटियर लागू होणं, गॅझेटियर लागूच होत नाही, ते एक माहितीचं पुस्तक असतं हे अशा प्रकारचं। आणि त्यामुळे हे असं गॅझेटियर मध्ये कुठले आडनावं बिडनावं काही नसतात।